श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी. दिवाळीच्या 2 दिवस अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. दरवर्षी अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे महाशुभ पर्व असते. या दिवशी मृत्यूची देवता यमराज, भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणून या दिवसाचं एक खास महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये वस्तूंमध्ये 13 पटीने वाढ होते आणि म्हणून या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, जागा किंवा इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला धन्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान धने जे आहेत तर ती खरेदी केली जातात, कारण धन हे धनाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी आपण या धनासंबंधित काही उपाय जर केले तर देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते. देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावरती राहत असतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी धनासंबंधित करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शनिवार धनत्रयोदशीला घरात इथे ठेवा मुठभर धने. घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा, सुख, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होईल आणि पुढील 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाहीत. तर असे हे धने कुठे ठेवायचे आहेत, हा धन्यांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो धन्यांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. धार्मिक दृष्टीने धने हे खूप महत्त्वाचे मानले जातात, कारण ते धन या शब्दाशी संबंधित आहे आणि धनत्रयोदशी यासारख्या सणांमध्ये धने हे नक्की वापरले जातात आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीला धने आणि गूळ यांचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण केला जातो. धने आणि गुळाचा नैवेद्य हा समृद्धी आणि संपत्तीसाठी अर्पण केला जातो. धने जे असतात तर ते धनासमान मानले जातात आणि म्हणून या दिवशी आपण सोने चांदीपेक्षाही मौल्यवान धने जे आहेत तर ते खरेदी करत असतो. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती आपण धने खरेदी केले तर आपल्या घरामध्ये धन, संपत्ती, पैसा हा कायम टिकून राहतो. लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी धने जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत. अगदी तुम्ही 5 किंवा 10 रुपयांचे खरेदी केले तरीही चालेल, परंतु प्रत्येकाने धने जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत. जरी तुमच्या घरामध्ये अगोदर धने असतील तरीसुद्धा या दिवशी तुम्हाला धने जे आहेत तर ते न चुकता खरेदी करायचे आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला जी धने लागणार आहेत तर ती सुद्धा नवीनच असायला हवी, म्हणजे धनतेरसच्या दिवशीच तुम्ही धने खरेदी करून त्याच धन्यांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, किंवा प्राप्त झालेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत नसेल, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा समोरून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे,
अशा शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल, तसा कोणताही शत्रू संपून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, पतीची प्रगती होत नसेल किंवा कोणत्याही गोष्टी पतीच्या मनासारख्या घडत नसतील, तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केला तर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि ते फळसुद्धा 13 पटीने प्राप्त होत असतं. आणि म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या धनतेरसला संध्याकाळी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहेत, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र होतो. आणि शनिवार आहे त्यामुळे स्नानाला खूप महत्त्व असतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा केली जात असेल तर जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहेत तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर धनतेरसची पूजा तुम्ही करत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. कारण बऱ्याच घरांमध्ये धनतेरसची पूजा न करता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्याच दिवशी सगळी पूजा जी आहे तर ती केली जाते. म्हणून तुम्ही जर पूजा नसल करत तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु प्रत्येकाने हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचाच आहे, कारण वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर धने लागणार आहेत. ही धने धनतेरसच्या दिवशीच खरेदी केलेली असावी. तुमच्या घरामध्ये अगोदरची धने असतील तर ती तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ नका, नवीन धने खरेदी करून आणायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे, ज्याला सुगड असं सुद्धा म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी आपण 5 सुगड घेत असतो, त्यामध्ये 5 प्रकारचं धान्य भरून त्याचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते. तर असंच तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे. त्या बोळक्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर त्या बोळक्यामध्ये तुम्हाला जी धने आहे तर ती भरायची आहेत. संपूर्ण बोळकंभर ही धने त्यामुळे तुम्हाला भरायची आहेत. आणि त्या धन्यावर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. यानंतर हे बोळकं आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही धनतेरसची पूजा केली आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्या बोळक्याची, त्या धन्याची तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद हा मागून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही धनासंबंधित समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आणि यानंतर ती धने तुम्हाला घेऊन त्याचे उपाय मी जे सांगणार आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. आता जी धने आपण बोळक्यामध्ये भरून ठेवली आहेत तर त्यातील तुम्हाला थोडेसे धने हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये जो व्यक्ती कमावून आणतो, धन पैसा कमावून आणत असतो, कष्ट करत असतो, तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या कपड्यावरती गंधाचा टिळक लावून त्यावर तुम्हाला अखंड अक्षरा चिटकवायच्या आहेत. दिव्याने ववाळून घ्यायचं आहे. एखादी सोन्याची अंगठी असेल तर ती अंगठीसुद्धा त्या व्यक्तीवरून ववाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर आपण लक्ष्मीसमोर जी बोळक्यामध्ये धने ठेवली होती तर त्यातील थोडेसे धने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या पतीवरून आपल्याला ही धने जी आहे तर ती ववाळून घ्यायची आहेत. किंवा तुमच्या घरामध्ये स्त्री, धन, संपत्ती, पैसा कमवून आणत असेल तर तिच्यावरून तुम्हाला ही धने ववाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर ही धने तुम्हाला त्याच दिवशी रात्री झाडाच्या कुंड्या असेल किंवा तुळस असेल तर त्या मातीमध्ये तुम्हाला ही धने जी आहेत तर ती टाकायची आहेत आणि त्याची कोथिंबीर तुम्हाला उगवायची आहेत. जर या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने धन्याचा उपाय जर केला तर ज्या प्रकारे धने ही वाढत जातात, त्याची कोथिंबीर तयार होते, तशी तशी आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते.
आणि म्हणून तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा शिक्षण घेणारे मुलं असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने थोडेसे धणे हे उतरून टाकायचे आहेत. यामुळे मुलांची सुद्धा दिवसेंदिवस प्रगती ही होत असते. यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहिताना तुम्ही तुमच्या मुलांची इच्छा असेल तर ती लिहू शकता. जसे की मुलांची प्रगती होत नाही तर तुम्हाला असं लिहायचं आहे की माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे, असे तुम्हाला वर्तमान काळामध्ये लिहायचे आहेत. किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही तर घरामध्ये पैसा टिकत आहे, पैशांच्या सर्व अडचणी संपलेल्या आहेत, घराची प्रगती झालेली आहे, कुटुंबाची प्रगती झालेली आहे, कर्ज फिटलेलं आहे. जी काही इच्छा असेल तुमची तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लाल पेनाने किंवा निळ्या पेनाने लिहायची आहेत. आणि ज्या सुगडामध्ये बोळक्यामध्ये आपण धने ठेवली होती तर त्यातील थोडीशी धने तुम्हाला त्या इच्छा लिहिलेल्या पेजवरती ठेवायची आहेत. त्याची एक पुडी तुम्हाला तयार करायची आहेत. आणि ही पुडी तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला ठेवायची आहेत. आता उत्तर दिशेला का, तर बघा उत्तर दिशा ही माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची दिशा मानली जाते. याच दिशेकडनं आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही येत असते. आणि म्हणून या दिशेला आपण ही जर पुडी ठेवली तर माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते. संपूर्ण दिवसभर रात्रभर ही पुडी तिथेच ठेवायची आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या जागेवरती ती धने टाकून द्यायची आहेत आणि कागद हा फाडून फेकून द्यायचा आहे, कारण आपली इच्छा ही पूर्ण झालेली असते. यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला शत्रूसाठी करायचा आहे. जर शत्रू हा तुमच्या घराजवळचा असेल किंवा गुप्त शत्रू असेल, तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल, शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल, तर असा कोणताही शत्रू हा संपवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. कागदावर तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रूचं नाव माहीत नसेल तर माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपलेला आहे, शत्रू नष्ट झालेला आहे, तर अशी तुम्हाला वर्तमान काळामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत. त्यावर तुम्हाला थोडेसे चिमूटभर धने ठेवायचे आहेत. त्याची तुम्हाला घडी घालायची आहेत. आणि त्याच दिवशी तुम्हाला रात्री ती पुडी घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची आहेत. फेकताना माझ्या आयुष्यातील शत्रू हा संपलेला आहे असं म्हणून ती पुडी तुम्हाला फेकून द्यायची आहेत. त्याच दिवशी रात्री म्हणजे उद्या संध्याकाळीच तुम्हाला फेकायचे आहेत, दुसऱ्या दिवशी फेकता येणार नाही. म्हणून त्याच दिवशी रात्री उपाय करायचा आणि त्याच दिवशी तुम्हाला ही पुडी फेकून द्यायची आहेत. यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतात. तसेच या दिवशी आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या खिशामध्ये पैसा हा कायम टिकून राहावा. बऱ्याच वेळा असं होतं ना की जिथे आपल्याला 50 रुपये खर्च करायचे असतात तिथे आपले 100, 200, 500 सहज खर्च होत असतात. आणि म्हणून आपल्या घरामध्ये पैसा, आपल्या खिशात पैसा हा कायम टिकून राहावा यासाठी तुम्हाला एका कागदामध्ये थोडेसे धने ठेवायचे आहेत आणि या धन्याची पुडी करून ती नेहमी आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. ही पुडी तुम्हाला तुमच्याकडे धन आकर्षित करण्याचं काम करेल. त्याचबरोबर जी धने आपण पूजेमध्ये ठेवली आहे तर त्यातील काही धने जे आहेत तर ते तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत. काही धने हे तुम्हाला पेरायचे आहेत, म्हणजे कुंडीमध्ये टाकायचे आहेत. या दिवशी ही धने पेरायला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी आपण धने मातीमध्ये पेरलीत, मातीमध्ये टाकली आणि जेव्हा ती धने उगवतात, त्याची कोथिंबीर तयार होते, तशी तशी आपल्या घराची प्रगती होत असते. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही काम करतो तर त्या कामात आपल्याला 13 पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि ही कोथिंबीर उगवल्यानंतर घरामध्ये सर्वांनी खायची आहे, तशीच ती राहू द्यायची नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवायची आहे की या दिवशी तुमच्या घराच्या शेजारची कोणी कितीही जवळची व्यक्ती असेल आणि ती जर तुमच्याकडे धने मागायला आली तर चुकूनही तुम्ही धने देऊ नका. असं म्हटलं जातं की धन्याचं दान हे खूप शुभ असतं, परंतु ते धनत्रयोदशी दिवशी कधीही करू नये. जर या दिवशी धने तुम्ही कोणाला दिले तर तुम्ही स्वतःहून तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांना देत आहे. म्हणून या दिवशी चुकूनसुद्धा धने जे आहेत तर ते कोणाला उसने देऊ नका आणि धने हे सुद्धा तुम्ही दान करू नका.
तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या धनतेरसच्या दिवशी करायचे आहेत. हे सगळे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.